दादांच्या राष्ट्रवादीत जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्यात। सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र, 28 जानेवारी नंतरचा पत्र व्यवहार ग्राह्य धरू नका असं या पत्रात नमूद करण्यात आलंय। दादांच्या मृत्यूनंतर पत्र व्यवहारावर सुनेत्रा पवारांनी आक्षेप घेतलेला आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अजित दादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगलीच खळबळ माजलेली आहे आणि जोरदार राजकीय हालचाली या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। दादांच्या राष्ट्रवादीत काय घडतंय नेमकं असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जातोय। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे। 28 जानेवारी नंतरचा पत्र व्यवहार ग्राह्य धरू नका अशी विनंती निवडणूक आयोगाला केली आहे आणि याचं पत्र आता साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे। दादांच्या मृत्यूनंतर पत्र व्यवहारावर सुनेत्रा पवारांनी आक्षेप घेतल्याची माहिती मिळते। आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये हेच ते पत्र आहे जे सुनेत्रा पवार यांनी पाठवलेलं आहे। दादांच्या मृत्यूनंतर पत्र व्यवहारावर सुनेत्रा पवार यांनी आक्षेप घेतलाय आणि त्या संदर्भात त्यांनी पत्र देखील लिहिलेलं आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण थेट जाऊयात। गिरीश, महत्त्वाची अपडेट, सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे 28 जानेवारी नंतर। 28 जानेवारीला आपण पाहिलं अजितदादा यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर जे काही पत्र व्यवहार झालेत त्यांना ग्राह्य धरू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे। नेमकं कारण काय? नक्कीच अजितदादांच्या अपघातानंतर जे पत्र लिहिण्यात आलेलं होतं निवडणूक आयोगाला जे सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय अध्यक्षानंतर जे काय अधिकार आहे ते कार्याध्यक्ष म्हणजे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल त्यांनी जे पत्रव्यवहार केलेला होता निवडणूक आयोगाला आणि त्यावर सुनील तटकरे यांची देखील सही आहे। आणि याबाबतची माहिती जेव्हा सुनेत्रा पवार यांना समजली त्यानंतर त्यांनी 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आणि या पत्रात त्यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की अजितदादा म्हणजे 28 जानेवारी ते मी राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत या मधल्या काळात जे काही पत्रव्यवहार तुम्हाला करण्यात आलेले आहेत ते गृहीत धरू नका अशा पद्धतीचा जे पत्र आहे ते निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे। त्यामुळे एकंदरीत ज्या पद्धतीने आता रोहित पवार यांनी देखील सकाळी गंभीर आरोप केले होते मात्र पत्र ते समोर आलेलं नव्हतं, मात्र आता हे पत्र देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे आता ज्या पद्धतीने पत्र समोर आले त्यामुळे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या जे वर्चस्व होतं त्या वर्चस्वाला कुठेतरी धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे आता एकंदरीत सर्व आमदारांमध्ये एक चर्चेचे सूर आहे किंवा नाराजीचा सूर आहे तो एकदा सुरू झालेला आहे। खरं तर आज सुनील तटकरे हे जे पत्र समोर आलं त्यानंतर सुनील तटकरे यांनी या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे। जवळपास अर्धा तासाहून अधिकचा वेळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली। त्यानंतर या सगळ्या गोष्टींवर उलगडा करण्यासाठी किंवा त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यासाठी सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। काल देखील या सगळ्या संदर्भात बैठक झाल्याची देखील माहिती आहे, कारण काल जी बैठक देवगिरीवर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेली होती त्या बैठकीत देखील यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता सुनील तटकरे या सगळ्यावर स्पष्टीकरण काय देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय दादांच्या राष्ट्रवादीमध्ये महत्त्वाची घटना घडलेली आहे ती म्हणजे सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे आणि 28 जानेवारी नंतरचे सर्व पत्र हे तुम्ही ग्राह्य धरू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे।